श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सद्रूप चित्रूप परिपूर्णानंद स्वरूप भगवान श्री कृष्ण परमात्म्याचे दिव्य कथामृत, जीवाचं कल्याण करणारी श्रीमद भागवत कथा, जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी श्रीमद भागवत कथा, संसारात आपलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी श्रीमद भागवत कथा, प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तरे श्रीमद भागवत कथा, तर जीवनातील दुःखाच्या वजाबाकीचं एकमेव साधने श्रीमद भागवत कथा, अशी ही सुरस अवीट गोड पवित्र श्रीमद भागवत कथा भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेली श्रीमद भागवत कथा वैकुंठवासी गुरुवरील लक्ष्मण बाबा यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज आपल्या कथेचा 5वा दिवस, दुसरं सत्र। सकाळी आपण कथा पाहिली, माझ्या भगवंतानं हरी काग भगरिठा मारिले बालपणी, अवघी दैत्य खाने बुडविली। लहानपणीच मात्र राक्षसांचा नायनाट केला। भगवान स्वतः सांगतात, नुगडता बालपणाची फुली, ज्याने मी अदानवी सृष्टी केली। नामकरण सोहळा आलेला आहे भगवंताचा। हिंदू धर्मामध्ये एकूण 16 संस्कार सांगितले गेलेले। गर्भधारणा संस्कार, जन्माला आल्यानंतर 5वी संस्कार, बारसो संस्कार, नामकरण संस्कार, कर्णछेदनाचा कार्यक्रम संस्कार, मौंजीबंधन, लग्न संस्कार आणि शेवटी अग्नी संस्कार। 16 संस्कार सांगितलेले, बाकी कोणताच नाही झाला। एक विवाह संस्कार आणि अग्नि संस्कार निश्चित। एखाद्या वेळेला विवाह संस्कारही चुकला तर शेवटी अग्नि संस्कार चुकत। कोण भांडे वाजते मागे? सुनीता, किती भांडेवाज जाणार नाही आम्ही काला झाल्याशिवाय।
अग्नि संस्कार निश्चित आहे. गार्गाचार्य सांगताय, नंद बाबा नामकरण विधी करायचंय. हो गुरुदेवा, नामकरण विधी करायचंय. मग एक काम करा, काय? जर नामकरण विधी करायचं असेल तर पत्रिका छापू नका, लोकांना वाटू नका. कारण लोक आले की लोक कार्यक्रम होऊ देत नाही. ब्राह्मण बुवा आवडत घ्या, नका पल्लार लांबू, आम्हाला पुढे जायचंय. ज्या दिवशी नामकरण करायचं असेल त्या दिवशी गोशाळेमध्ये नामकरण, कुणाला आमंत्रित करायचं नाही. पंगत वाटल्यास तुम्ही नंतर द्या. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा नामकरण सोहळा आहे. गार्गाचार्य थोडीशी गंमत करतात. गार्गाचार्यांची गंमत करतात. नंद बाबा काय गंमत केली? जो रोहिणीच्या पोटी जन्माला आलेला आहे त्याला यशोदेच्या मांडीवर दिलं, आणि जो यशोदेच्या पोटी जन्माला आलेला आहे त्याला रोहिणीच्या मांडीवर दिलं. आणि बोट दाखवलं, बाबा हा रोहिणीच्या मांडीवरचा माझा मोठा मुलगा, अगोदर याचं नामकरण करा. आवाज क्लिअर कर, याचं नामकरण करा. गार्गाचार्यांना हसू आलं. काय बाबा माझी गंमत करता? मी ओळखत नाही का? जो यशोदेच्या मांडीवर आहे तुमचा मोठा मुलगा आहे, अगोदर त्याचं नाव काय? नाव त्याचं अत्यंत बलशाली. हा मुलगा तुमचा अत्यंत बलशाली. एवढं बल आहे याच्याकडे, जर पृथ्वीत नांगर फसवला, पृथ्वी हलवायची ताकद याच्याकडे. म्हणून अगोदर याचं नाव काय? नाव अत्यंत बलवान. हरी बोलिए बलराम भगवान की. बलराम भगवान कृष्णाकडे पाहिलं. गार्गाचार्यांना अगोदर तर हसू आलं. बाबा हा जो तुमचा मुलगा आहे लहाना, हा प्रत्येक वेळेला जन्म बदलून येतो, आपला कलर बदलून येतो. प्रत्येक वेळेला कलर बदलून जन्माला येतो. यावेळेस यानं जो कलर धारण केलेला आहे तो कोणता कलर आहे? सावळा. सावळा कलर धारण केलेल्या सावळ्या कलर मध्ये आकर्षण शक्ती जास्त आहे. सावळ्या कलर मध्ये आकर्षण शक्ती, शक्ती जाते. म्हणून याचं नाव ठेवतो बोलिए कृष्ण भगवान की. देवाचं तुमचं काय भांडण झालंय का? तुम्ही जय घोष करत नाही, बोलत नाही, काही नाही का? माझ्याशी काही वाईट आहे तुमचं? मी इतका शांत, इतका शांत आहे. मी बारीक कोणालाच त्रास देत नाही. तुम्हाला खोटं वाटत? बोलिए कृष्ण भगवान की. बरं वाटलं.
कृष्ण नाव ठेवतात. कृष्ण. बाबा बाबा माझ्या मुलाचं थोडस भविष्य सांगा ना, माझ्या पोराचं भविष्य. बाबा याचं नाव कृष्ण ठेवलं, हा तुमचा मुलगा मोठा ज्ञानी, लक्षपूर्वक आहे का? जगाच्या बापाचं भविष्य सांगतोय तुम्हाला. बाबा हा तुमचा मुलगा मोठा ज्ञानी, याची जन्म अक्षर चांगली, याची 5 ग्रह. वरती बसा, वरती बसा, वरती बसा. याची जन्म अक्षर चांगली, याची 5 ग्रह उच्च स्थानी आहेत. 8 ग्रह तेही चांगले, फक्त राहू अनिष्ट आहे. राहू काय? अनिष्ट आहे. महाराज ज्योतिषकाराचं हे मर्म आहे. कधीच ज्योतिषकाराला हात दाखवू नये. ज्योतिषकाराला हात दाखवू नये. काय नसलेलं किड डोक्यात घुसत. गार्गाचार्य भगवान कृष्णाचं भविष्य नंद बाबाला सांगताय. बाबा हा मुलगा मोठा ज्ञानी, याची 5 ग्रह उच्च स्थानीत, जन्माक्षर तीही चांगली, 8 ग्रह तेही चांगले, फक्त राहू अनिष्ट आहे. राहू अनिष्ट. नंद बाबा घाबरून गेले. काय होईल? काय होईल? काहीच होत नाही. घाबरायची गरज नाही. कारण भविष्य सांगणारा अगोदर चांगलं चांगलं सांगतो. जर त्याला हात दाखवला तो म्हणतो वा 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 वा, काय हात आहे तुमचा. सर्व रेषा स्पष्ट आहेत हातावर. धनरेषा केवढी मोठी तुमची धनरेषा, इथून नित्य धनरेषा, इथून मनगटापासून आणि सरळ माझ्या हाताकडे काय पाहत आहे. मनगटापासून जी रेषा निघते ती सरळ जी वरती जाते तिला कोणती म्हणतात? धनरेषा. मनगटापासून निघणारी. इथून अंतकरण रेषा, या ठिकाणी कौटुंबिक रेषा. सर्व सांगू का? हा फुकट मी सांगत. भविष्य सांगणारा सुरुवातीला अगोदर चांगलं चांगलं सांगतो. बाबा 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 तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्यासारखे तुम्हीच. तुम्हाला खोटं अजिबात चालत नाही. तुम्हाला खोटं अजिबात चालत नाही. तुम्ही खोटं कधीच बोलत नाही. आणि गावातले म्हणतात याच्यासारखा लबाड कोणीच नाही. इतका लबाड. म्हणतात बाबा 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 तुम्ही जर कोणाकडून पैसे घेतले, जोपर्यंत त्याचा परत करत नाही तोपर्यंत तुम्हाला कर्म, आणि ज्याचं घेतलं त्याचा हात देतच नाही. पण भविष्यकाळ समोरच्याला सांगत असताना समोरच्याला पटलं पाहिजे या पद्धतीनं सांगतो. बाबा तुमचा पोरगा खूप मोठा ज्ञानी, याची जन्माक्षर चांगली, 5 ग्रह उच्च स्थानीत, 8 ग्रह तेही चांगले, राहू अनिष्ट.
नंद बाबा घाबरून गेले. आता काय होईल, आता काय होईल, आता काय होईल. बाबा घाबरण्याचं कारण नाही. कारण महाराज घाबरायचं कारण नाही. ज्याच्या सप्तम स्थानामध्ये नीच क्षत्रा जर का राहू असला तो पुरुष अनेक स्त्रियांचा पती होत असतो. लक्षपूर्वक ऐका. नंद बाबांना गार्गाचार्य सांगतात, बाबा राहू अनिष्ट असला तरी घाबरण्याचं कारण नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काय? ज्याच्या सप्तम स्थानामध्ये नीच क्षत्रा जर का राहू असला तो पुरुष अनेक स्त्रियांचा पती होत असतो. इथं जेवढ्या बी बसलेल्या आहे सुवासिनी, जेवढे सुवासिनी या ठिकाणी येऊन बसलेल्या तेवढ्यांना विनंती, ही कथा इथे ऐका आणि इथे सोडा, नाही तर घरी गेल्यावर नवऱ्याच्या कुंडल्या चेक करणार. माय बुवानं सांगितलं, बहीण बुवानं सांगितलं, काय सांगितलं? ज्याच्या सप्तमस्थानामध्ये नीच क्षेत्रात राहू असला तो पुरुष अनेक स्त्रियांचा पती होत असतो. माझ्या नवऱ्याची कुंडली दाखवा. सांगितल्याबरोबर नंद बाबा हसू आलं. बाबा हसायचं कारण, नंद बाबा म्हणतात, परवा एक महाराज आले आणि त्यांनी सांगितलं की तुमचा पोरगा 16,108 राण्यांचा पती होणार. आनंद झाला. म्हणे बाबा 101% मात्र खरे. गार्गाचार्य सांगताय, बाबा आणखी काय सांगू? हा कन्हैया, हा कृष्ण कन्हैया नारायणासारखाच आहे. नारायण माझे इष्टदेव आहेत. प्रेमामुळे माझं विधान हे पक्षपाती होऊ शकतं. पक्षपाती होण्याची भीती आहे. पण जर विचार केला, नारायणामध्ये 7 गुण आहेत आणि कृष्णामध्ये 64 गुण आहेत. मग कोण मोठं? 7 गुणवाला मोठं का 64 गुणवाला मोठा? टक्केवारी कुणाला? कृष्णाला. कृष्णाला किती गुण? 64 आणि नारायणाला 60. 4 गुण भगवंताकडे जास्तीचे. कोणते कोणते? एक रूप माधुरी नावाचा गुण, दुसरा लीला माधुरी नावाचा गुण, चौथा वेणू माधुरी नावाचा गुण आणि 5वा आपला, किती सांगितले मी? रूप माधुरी, लीला माधुरी, वेणू माधुरी आणि प्रिया माधुरी. किती झाले? 4. भगवंताकडे रूप आहे, माझ्या कृष्णाकडे रूप आहे. महाराज दिसायला परमात्मा सुंदर आहे. लीला देवाने करायची आणि वेणू माधुरी माने मुरली. हरी मद मधुर मधुर वाजवितो मुरली.
मद मधुर मधुर वाजवितो मुरली सावळा नंदनो नंदाचा सावळा नंदनो नंदाचा मद मधुर मधुर वाजवितो मुरली. मुरली भगवंतानं वाजवायची. आणि चौथा गुण प्रिया माधुरी म्हणजे राधाराणी. राधाराणी रडते माझे बाळकाने समजाविता राहिना. रडते माझे बाळकाने समजाविता राहिना. यशोदा मैया सांगते माझं पोरग सारखं रडत कामच करू देत नाही. हे राधा अगं या कृष्णाला घेऊन जा मंदिरात, सारखा रडतो. अरे राधे राधे गे श्याम सुंदरा ग राधे राधे गे श्याम सुंदरा. खेडावया बाहेर जाता आड घेती गौडणी थापटोनी निजविते पडून जातो राजद्वारा ग राधे राधे घे श्याम सुंदरा ग राधे राधे घे श्याम सुंदरा. दही भात कालवूनी दिला वेगी झडकरी कडेवरी घेऊन या फिरले मी दारोद्वारी ग राधे राधे घे श्याम सुंदरा ग राधे राधे घे श्याम सुंदरा. राधा घेऊन हरीला तोरे जात मंदिरी. राधा घेऊन हरीला तोरे जात मंदिरी. हृदय मंचकी पौडविला. राधानं कृष्णाला घरी नेलं, मंचकावर बसवलं, पलंगावर बसवलं. कोणता पलंग? हृदय रूपी. राधानं कृष्णाला मंचकावर बसवलं आणि कृष्णासोबत गप्पा मारायला लागली. आणि कृष्णाला सांगितलं कृष्णा कृष्णा जरा मोठा हो ना, जरा मोठा हो. ए कृष्णा माझ्यासारखा मोठा हो ना. भगवान म्हणतो कशासाठी? आपण कांदा पोह्याचा कार्यक्रम करू, मस्त कांदा पोह्याचा. भगवान मोठे झाले. राधेनं कढई ठेवली, तेल टाकलं, गॅस पेटवला, कांदा चिरू टाकला, जिरं टाकलं, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडीशी मोहरी, ओलं पोहे केलं, टाकलं, मस्त परतून घेतलं. आणि वरून मस्त हिरवी कोथिंबीर, खोबऱ्याचा कीस. कृष्णाला कृष्ण नेमकं दोघांनी एकच प्लेट चमच दोन. राधा कृष्णाला भरवते, कृष्ण राधाला भरवते. तेवढ्यात राधेचा नवरा आला बाहेर. दार उघड, दार उघड म्हटल्यावर राधा घाबरली. कृष्ण 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 लानू लानू. भगवान म्हणतात राधा ज्या गोळ्या संपल्या का?
गरीब म्हणते मोठा हो, गरीब म्हणते लहान हो. कृष्णा, लहान हो, लहान हो. काय झालं? अरे माझा नवरा येऊ दे ना. नाही रे बाबा, नाही नाही, माझा इज्जतचा प्रश्न आहे. लहान हो, लहान हो. खरं सांगू राधा तू काय, मला लहान्यांपासून मोठे व्हायचे मंत्र येतात, पण मोठ्यांपासून लहान व्हायचे मंत्र येत नाही. नाही बाबा, बाबा बाबा, लहान हो, लहान. भगवंतानं सांगितलं, राधा माझ्या अंगात चादर टाके. बाबा मी तुला लहान व्हायला म्हणते, तू चादर टाक माझ्या अंगावर. भगवंताच्या अंगावर चादर टाकली. राधेनं दरवाजा उघडला. पती लाल बुंद डोळे करून, कोण आहे घरात? कुणाशी बोलत होती? आणि चादर बाजूला केली तर रावणचं टिप्स रान पोय. हा कृष्ण आहे का? कृष्ण आहे. मला वाटलं काही वाटेल तुम्हाला. राधे राधे घेई श्याम सुंदर. भगवंत लीला करायला लागले. माझा परमात्मा लीला कर. महाराज भगवंताच्या अगणित लीला आहेत. माझा परमात्मा थोडासा बाजूला गेला. यशोदा माता भयभीत झाली. अरे सांगा गे कोणी, सांगा गे कोणी, सांगा गे कोणी, सांगा ना माझा कृष्ण देखील का कोणी सांगा. हाती घेऊन या फुल, अंगणी रांग आले मुल. होते सारवित मी चुल, होते सारवित मी चुल. कैसी भूल पडलेली, सांगा गे कोणी, सांगा गे कोणी, सांगा गे कोणी, सांगा ना. हे गोपिका, माझा कृष्ण पाहिला का? माझा कृष्ण पाहिला का? हे यशोदा तू काय करत होती? अगं पोरं खेळत होत, मी चूल सारवत होती. चूल आता सारवता का तुम्ही चूल? तर चूल नाही सारवत महाराज आम्ही. काय पुसता मग? गॅस. आता खरं सांगा, तुम्ही गॅस पुसता का शेगडी पुसता? काय पुसता? हाती घेऊन या फुल, अंगणी रांगत आले मुल. होते सारवित मी चुल, होते सारवित मी चुल. कैसी भूल पडलेली, सांगा गे कोणी, सांगा गे कोणी, सांगा गे कोणी, सांगा ना माझा कृष्ण देखील का कोणी सांगा. कसा होता दिसायला? दिसायला कसा होता? माता शोभे पिंपळ पान, मेघवर्ण ऐसा जाण. त्याला म्हणते श्री भगवान, त्याला म्हणते श्री भगवान. योगी ध्यान विश्रांती. एकटा होता का? नाही नाही नाही. त्याला एकट्याला कधी करमलं नाही. भगवंताला एकट्याला कधी करमलं नाही. संग घेऊन गोपाळ, बाळखेडे आडू माळ. पायी कोल्हाळे जडाळ, गडामाड वैजयंती. सांगा गे कोणी, सांगा गे कोणी, सांगा गे कोणी, सांगा ना. यशोदा प्रत्येकाच्या घरी विचारत होती. प्रत्येकाच्या घरी जाऊन. तुमच्याकडे आले होते उज्ज्वला ताई?
तुमच्याकडे यशोदा आली होती? तुमच्याकडे? हो, चांगलं कर. तुमच्याकडे? एका जनार्दनी माय घरोघरा प्रति जाय, कृष्ण जाणावे ते काय, कृष्ण जाणावे ते काय, कोणी सांगा घे, सांगा गे कोणी, सांगा गे कोणी, सांगा गे कोणी, सांगा ना माझा कृष्ण देखील का कोणी सांगा. प्रत्येकाच्या घरी यशोदा गेली. प्रत्येकाला विचारलं, कृष्ण पाहिला का, कृष्ण पाहिला का. थोडासा बाजूला गेला. भगवंताच्या खोऱ्या वाढायला लागल्या. सर्व गोपाळ एकत्रित आले आणि यशोदा मात्याकडे खोऱ्या सांगू लागले, आई आई, ते तुमचं पोरग माती खाते. काय रे बलराम, कृष्ण माती खातो का? हो गाई, कृष्ण माती खातो. कृष्णाला विचारलं, हे कृष्णा, माती खातो का? कृष्ण म्हणतो, आई माती म्हणजे काय ग? माती म्हणजे काय? कृष्ण म्हणतो, आई माती कशी असते मी पाहिलीच नाही. अरे आई ग आई, नाही पाहिली म्या माती. बलराम दादा खोट बोलतो, बलराम दादा खोट बोलतो. आई मी माती पाहिली सुद्धा नाही. पण बलराम दादा काय बोलतोय? खोट बोलतो. आई यांचा प्लॅन वेगळा आहे. यांचा वेगळा प्लॅन आहे. काय ये म्हणता, तू लोकांच्या घरून चोरी कर, तिकडनं लोणी आण आणि आम्हाला खाऊ घाल. आणि जर नाही खाऊ घातलं ना मग तुला मारायला लावणार. व मम्मी नाही खादली म्या माती. आई मी माती पाहिली सुद्धा नाही, खायचं बुरच. आईनं कान धरले, कृष्णाचे कान धरले आणि कान पिळला. असं पंत चॅनल फिरवलं काय माहिती तू. असं चॅनल फिरवलं महाराज. आ कर आ आ आ आ म्हणता म्हणता कृष्णानं आ केलं. 14 भुवन कुठे दिसले? आईच्या तोंडात. त्या आईले वाटायला लागलं मी मोबाईलच पाहते. हा पॉप चॅनल बदलत होतो. 14 ब्रह्मांड भगवंताच्या तोंडात. महाराज टीव्ही सारखं मोबाईल सारखं दिसायला लागलं. आणि नेमक्या यशोदाच्या गाई पण तोंडात. एवढंच नाही, नुसत्या गाईच नाही, तिथं यशोदा बी दिसली. आणि यशोदाच काय, जेव्हा पाहिलं कृष्णाच्या तोंडामध्ये नंद बाबा दिसतात, यशोदा मातेने लगेच डोक्यावर पदर घेतला. माय ते पण एक मध्ये ते पण. आई घाबरून गेली. हे काय, माझ्या भगवंतांना आपली माया आवडती गेली. आईला कळू दिलं नाही. भगवंताच्या लीला खोड्या वाढायला लागल्या. माझा परमात्मा बाल गोपाळांकडे पाहिलं. गोपाळांना पाहिलं. का रे गोपाळांनो, अरे तुमच्या तब्येती कशा रे? तब्येती कशा तुमच्या? तुमच्या तब्येती रे, तुझी तब्येत रे. त्या शेजारच्या पोऱ्याची तब्येत पाय. गोपाळांनो, तुमच्या घरी काय दही दूध? कृष्णा, आमच्या घरी सर्व जे दही पण आहे, दूध पण आहे,
पण माझी माय ना वेगळंच कारभार आहे मायचा. काय गाईचं दूध काढलं किती कॅन मध्ये दूध टाकलं जातं, बादली नुसती फेसानं भरलेली राहते. आमची माई काय करते, ती बादली फेसाची बादली तेवढी धुवून काढते, नुसतं पांढरं पाणी त्याचा चहा. या वालने मला चहा प्यायले, एकच कप दूध 18 कप पाणी, तरी म्हणते पाहिजे हो नानी का आखो तू पाणी. आमच्याकडे पश्चिम खानदेश मध्ये म्हण आहे, बादली खंगाय खंगाय आणि पैसा संगाय संगाय. तुमच्याकडे पण आहे का? आमच्या घरी दही दूध सर्व आहे, पण सर्व डेअरीवर जात, म्हणून आमच्या डेअरीला काहीच भेटत नाही. भगवान म्हणतात कारे कारे अरे आपला माल आणि आपले हाल आणि कोल्हे कुत्रे पडलेला, आपला माल आपणच खायचा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने एक ट्रस्टी स्थापन केली. त्या ट्रस्टीला नाव दिलं चौर कर्म विद्या प्रसार मंडळ. चौर कर्म. त्या ट्रस्टीचा अध्यक्ष भगवान कृष्ण, उपाध्यक्ष पेंड्या, सचिव सुधाम्या, सदस्य सर्वांना देऊन टाकलं. उद्यापासून आपल्याला चोरी करायला जायचं. प्रत्येकानं काठ्या, सराटे, गोखरू, वस्त्रगाड, माती, खडे. काय म्हणतात तुम्ही, गोखरू का सराटे? मामा गोखरू म्हणता का सराटे म्हणता? गोखरू. गोखरूची जात अशी, त्याला 3 काटे असतात. 3 काटे. त्याला तुम्ही कसा बी फेका, त्याचा एक काटा वरतीच. गोखरू त्याला तुम्ही सप्त्यात का बोलवत नाही, त्याचा काटा वरतीच. त्याला तुम्ही साखरपुड्यात बोलवा, त्याचा काटा वरतीच. त्याला लग्नात बोलवा, त्याचा काटा. त्याला तुम्ही मरणात बोलवा तरी त्याचा काटा कोणाचा? गोखरू. गोखरू बरेच आहे तसे गावोगावी गोखरूच्या जातीचे. त्यांच्यासोबत तुम्ही कशी बी वागा. गोखरू आणा. कृष्ण काठी कशासाठी? अरे आपण लहान लहान, आपला हात उरणार नाही, माठ वरती लागतील, काठीनं माठ फोडायचा, माल खायचा. खरे कशासाठी? तिथं लोड शेटिंग राहील, अंधार राहील, अंधारामध्ये माठ दिसणार नाही. चौफेर खरे फेकायचे, जिकडे आवाज आला तिकडे जायचं, माठ फोडायचं. गोखरू कशासाठी? अरे आपल्या आवाजानं गोपिका उठल्या की त्यांच्या पायापुढे गोखरू टाकले, ते काटा काढेपर्यंत आपण मुक्तही न करू. आणि जर चपल्या घालून आली तर म्हणजे मग वस्त्र गाड माती त्यांच्या डोळ्यात टाकायची, त्या डोळ्यात चोळेपर्यंत भुसावळ. आणि चष्मा लावून आली तर तेव्हा चष्मा नव्हता. बाळगोपाळांना आनंद झाला, चोरी करायचा तर हुर्या मारायला लागल्या, हुर्या हुर्या. भगवान म्हणताय का हळू हळू चला, हळू हळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल. पोट भर माझ्या सोबत चला. गोपाळांना आनंद झाला. कृष्ण कृष्ण, घराचा दरवाजा बंद दिसतो. म्हणजे मग
मध्ये कस काय जायचं? अरे मला मंत्र येतो, चला. भगवंतानं सांगितलंय, गोपाळांना सर्वांनी डोळे बंद करा. करा डोळे बंद, तू नको करू. सर्वांनी डोळे बंद केले. आता उघडा. उघडा म्हटल्याबरोबर सर्व आतमध्ये, कारे कारे कुठून आलो, कसं आलो, काय माठ पाय माठ फोडा खा. बाल गोपाळांनी महाराज काठ्यांनी माठ फोडले, खाल्ले. बरं, खाल्ल्यावर थांबायचं ना, भरलं ना, भरलेल्या घागरी उलट्या केल्या आणि निघाले. कृष्णा निघायचं कसं? तिकडनं कसे आले रे? डोळे बंद केले होते. म्हणजे मग आता बी डोळे बंद करा. पेंद्या म्हणतो हा आपल्याला डोळे बंद करायला लावतो, हा काय करतो? महाराज सर्वांनी डोळे बंद केले. पेंद्यानं डुप्लिकेटपणा केला. सर्वांनी डोळे बंद केले, पेंद्यानं असं बंद केले. केले का रे बंद? हे काय? ज्यांनी खरोखर बंद केले ते एसटी स्टँडला पोहोचले. ज्यानं डुप्लिकेटपणा केला तो मध्ये साण्यात अटकला. काय म्हणता तुम्ही? घरामध्ये साणच ना, शाणा का साण जे असेल ते आलं लक्षात, मध्ये अटकला. भगवंतानं गोपिकांना उठवलं. गोपिका उठल्या. महाराज हरी पाहते गौडणी, तवते पालती दुधानी, म्हणती नंदाची पोरे, आजी चोरी केली खरे. एक म्हणते बस 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 बस, नंदाच्या पोऱ्याशिवाय ही चोरी कोणी केली? त्याच्याशिवाय कोणी करू शकत? एक म्हणते त्याचं काय नाव घेते, तो पाय वरती. म्हणे हाओ माय, पाय कसा उतरतोय? तो उतरत नाहीये, चढतोय तो. म्हणे मग आता आणा काठ्या. आणल्या महाराज काठ्या. घालीन लोटांगण वंदीन चर, मार मार मारलं. कृष्णा 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 वाचो. भगवान म्हणतात डोळे उघडे ठेवशील का? मी कायमचे बंद करतो, पण इथून बाहेर का? भगवंतानं बाहेर काढलं. महाराज वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. गावात चोऱ्या व्हायला लागल्या, चोऱ्या व्हायला लागल्या. सर्व गोपिका यशोदेच्या अंगणात आल्या. यशोदे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का. ए यशोदे बाहेर, बाहेर. यशोदा बाहेर आली. पाहते तर गोपिकांची गर्दी तेवढ्यात हाबी निघाला गोदडीतून आणि यशोदेचा पदर धरला, लागला लढायला. मम्मी, आई व मी का चोऱ्या करतो आई? या गोपिका म्हणतात चोरी करतो, चोरी करतो. मी 5 वर्षाचं पोरग रात्री तुझ्या जोड्यात झोपतो. जर का मला झोपेत आली, मी तिथल्या तिथे कार्यक्रम करतो. सांगा बरं कोणाचं खरं पटेल? कोणाचं खरं पटेल? पोऱ्याचं का गोपिकांचं? ए गोपिकांनो, का लाजा वाटत का? माझं पोरग मला चोर दिसत का? अरे अरे 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी माझ्या खेळ, काल टिकाच घेता आडगे गोकुळच्या नारी, काल टिकाच घेता आडगे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याची गोटी, का लागता याचे पाठी,
ही एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी, तुम्ही लपून याचा भवरा, हाड घेता शारंग धरा, आणि तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. उठा इथून निघा. माझा पोरगा चोर वाटतं तुम्हाला? महाराज, जी सख्खी माय ना, कान देऊ नाही का, जी सख्खी माये तिला आपल्या पोऱ्याची चूक दिसत नाही. ती म्हणते नाही माय, माझं लेकरू तसं नाही बाई, नाही बाई माझं लेकरू तसं नाही बाई. ओ माय, ते घरात सुते बाहेर भूते तुला माहित नाही. ते तिकडेच पिऊन येते आणि वास नको यायले म्हणून पुदिना खाऊन येते. आईला मुलाची चूक कधी दिसतच नाही. ती म्हणते नाही माझं पोरगं तसं नाही, माझं पोरगं तसं नाही, माझं लेकरू तसं नाही. एक पोरगं लहानसं लेकरू शेजारच्या अंगणामध्ये शी करून आलो आणि ती बाई हिच्याशी भांडण्यात आली, तुझं पोरग माझ्या अंगणामध्ये. त्यानं शी केली. ती म्हणते नाही पण नाही पण माझं पोरग तसं करू शकत नाही. म्हणे का बरं? मला चांगलं माहिती, पण काय कारण? ती म्हणते नाही. अगं पण कस काय नाही म्हणते? ती म्हणते माझं पोरग तसा कलरचं हागतच नाही. राम राम.